हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 200. असं झालं. अफलातून नगरीच्या बाहेरील शंकराच्या मंदिरात एक बैरागी मुक्कामाला येऊन राहिला होता. शांत वातावरण, गावात भिक्षेची सोय, फारशी वर्दळ नसलेले ठिकाण त्याला ध्यान समाधी धारणेसाठी योग्य वाटले. त्यामुळे बैराग्याने तेथे मुक्काम केला. तो सतत मौनात असे, फारसे कोणाजवळ बोलत नसे. सकाळ संध्याकाळ ध्यान लावून बसत असे. जी मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो गुजराण करत असे. बहुतेक सर्व वेळ तो जप करत प्रभूची सेवा करत असे. एक दिवस काळूच्या घरी हलकल्लोळ झाला. काळूची 16 वर्षाची मुलगी गर्भवती राहिली. काळूच्या बायकोने कपाळ आपटून घेतले. काळू मुलीच्या अंगावर हात टाकू लागला. तेव्हा मात्र सौ काळू मध्ये पडल्या. तिला आतल्या खोलीत नेऊन हे कसे घडले ते विचारू लागल्या. मुलगी पूर्ण गांगरून आणि घाबरून गेली होती. तिने गावाबाहेर राहिलेल्या बैराग्याचे नाव घेतले. प्रसंग मोठा विचित्र होता. काय कळावे ते कळेना. अब्रूचे धिंडवडे निघायची वेळ आली. जुना काळ तो. त्या काळी आत्तासारख्या सोयी नव्हत्या. काळू तावातावाने बैराग्याकडे गेला आणि त्याला झाला प्रकार सांगू लागला. बैरागी म्हणाला, असं झालं. काळू घरी आला. काळू आणि त्याच्या बायकोने निर्णय घेतला आणि मुलीची रवानगी दूर राहणाऱ्या एका नातलगाकडे केली. पुढील शिक्षणासाठी मुलगी परगावी राहायला गेली आहे असे सर्वांना सांगितले. तिथेच तिचे बाळंतपण केले. काळू एक दिवस त्या तान्ह्या अर्भकाला घेऊन आला आणि सरळ त्या बैराग्याच्या पायावर त्या मुलाला ठेवून, तूच सांभाळ तुझे पाप, असे म्हणाला. बैरागी काळूला म्हणाला, असं झालं. काळूने बैराग्याला खूप शिव्या दिल्या. त्यावर तो बैरागी एवढेच म्हणाला, असं झालं. त्या बैराग्याने त्या मुलाचा सांभाळ करायला सुरुवात केली. गावातील लोक तान्ह्या मुलाला पाहून अनेक प्रकारे मदत करत होते. कोणी विचारले तर बैरागी म्हणे, प्रभूची लीला, आणि असं झालं. बैरागी त्या मुलाचा सांभाळ फार उत्तम प्रकारे करत होता. त्याची कसलीही तक्रार नव्हती. काही महिन्यांनी काळूची मुलगी घरी आली. तिने त्या बैराग्याजवळ आपल्या मुलाला पाहिले आणि तिला आपल्या वर्तणुकीची लाज वाटू लागली. तिने गावातील एका मुलाजवळील तिचे प्रेम प्रकरण कबूल करून घरी खरा प्रकार सांगितला. घाबरून आपण बैराग्याचे खोटेच नाव घेतले हे कबूल केले. काळूने मुलीचे त्या मुलाजवळ लग्न करून द्यायचा निर्णय घेतला. लोकांना सत्य सांगून सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. काळूने बैराग्याचे पाय धरले आणि त्याला सत्य सांगितले. बैरागी म्हणाला, असं झालं. कथामृत 201. न धरी शस्त्र करी मी. जेव्हा कौरव आणि पांडव यांचे युद्ध होणार हे निश्चित झाले तेव्हा ते दोघेही सैन्याची जमवाजमव करू लागले. त्या काळी अशी पद्धत होती की एकमेकांना युद्धासाठी मदत करायची आणि त्यावेळी जो प्रथम मदत मागायला येईल त्याला मदत करायची. अशा प्रकारे मदत मागायला दुर्योधन आणि अर्जुन श्रीकृष्णाकडे द्वारकेला गेले. दुर्योधन सर्वप्रथम श्रीकृष्णाकडे दाखल झाला. त्यावेळी श्रीकृष्ण झोपलेले होते. त्यामुळे दुर्योधन श्रीकृष्णाच्या उशाशी बसला. त्यानंतर अर्जुन तेथे पोहोचला. त्याने पाहिले की श्रीकृष्ण झोपलेला आहे आणि दुर्योधन त्याच्या उशाशी बसला आहे. त्यामुळे हात जोडून अर्जुन श्रीकृष्णाच्या पायापाशी उभा राहिला. जेव्हा श्रीकृष्णाला जाग आली तेव्हा स्वाभाविकच झोपेतून उठून बसताना श्रीकृष्णाला सर्वप्रथम अर्जुन दिसला आणि नंतर दुर्योधन दिसला. श्रीकृष्णाने दोघांनाही ते कशासाठी त्याच्याकडे आले आहेत असे विचारले. तेव्हा त्या दोघांनीही युद्धासाठी श्रीकृष्णाची मदत मागितली. मदत मागताना दुर्योधन म्हणाला की मी सर्वप्रथम तुझ्याकडे आलो आहे, तेव्हा रीतीप्रमाणे शास्त्राप्रमाणे तू मलाच मदत करण्याचे कबूल केले पाहिजेस.
त्यावेळी श्रीकृष्ण त्यांना म्हणाला की जरी सर्वप्रथम दुर्योधन आला असला तरीही सर्वप्रथम अर्जुन त्याच्या दृष्टीस पडला. त्यामुळे शास्त्राप्रमाणे त्याला दोघांनाही मदत करणे भाग आहे. त्यात लहानाला सर्वप्रथम मदत करण्याची रीत आहे. तेव्हा प्रथम अर्जुनाने त्याला काय पाहिजे ते सांगावे. मी स्वतः युद्ध करणार नाही, हातात शस्त्र धरणार नाही. आर्याकारांनी याचे बहारदार वर्णन केले आहे. न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. श्रीकृष्ण पुढे म्हणाला की माझ्याकडे 10 कोटी यादव सैन्य आहे. ते एकाला मिळेल आणि दुसऱ्याला पाहिजे असेल तर मी एकटा मिळेल. क्षणाचाही विचार न करता अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला की श्रीकृष्णा, मला तू हवास. ते ऐकून दुर्योधन मनातल्या मनात सुखावला. त्याने श्रीकृष्णाचे 10 कोटी यादव सैन्य मागून घेतले आणि अर्जुनाच्या अव्यवहारीपणाची कीव करत तो मोठ्या आनंदाने आपल्या मार्गी निघून गेला. श्रीकृष्ण प्रत्यक्ष युद्धातून दूर झाल्याचा त्याला विशेष आनंद झाला होता. तो निघून गेल्यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारले की तू माझे 10 कोटी सैन्य सोडून युद्ध न करणाऱ्या मला एकट्याला का बरे मागितलेस? त्यावर अर्जुन म्हणाला, देवा, तू जिकडे असशील तिकडे जय आहे. तू माझे सारथ्य कर, म्हणजे तू आम्हा सर्वांना आपोआपच यशाकडे घेऊन जाशील. हरी ओम.